हे जे खातो ना भाई कोल्हापुरी टच आहे याच्यामध्ये. जो स्पायसी म्हणजे घाम घाम दिसतो ना मला आलेला तुम्हाला भाई, जो घाम आहे ना तो प्रूफ आहे कोल्हापुरी असल्याचा भाई. नमस्कार मित्रांनो, येळी ब्लॉग्सच्या 33व्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे. जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले जे सगळे ब्लॉग्स आहे ते नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आज आपण चाललोय डोंबिवलीतल्या 90 फीटच्या इथे A1 मसाई हे एक नंबरचा स्टॉल तिथे लागलाय असं मला कळलेलं आहे. तिथे भेटतात चिकन विंग्स आणि चिकन 65. बरंच ऐकलंय. आज प्रत्यक्षात आपण खाऊन पण बघूया की भाई नक्की त्याला टेस्ट आहे की नाही. जेन्युइन रिव्ह्यू देणार तुमचा भाऊ. तर आता जास्त काय बडबड करणार नाही, लगेच निघूया लगेच. आपण आलोय A1 मसाई चिकन 65 सेंटरच्या इथे, ठीक आहे. आणि आमचा भला मोठा मेनू आहे, तुम्हाला मेनू पण दाखवतो आणि खाऊन बघूया भाई कसं आहे ते. हां बघा, असा स्टॉल आहे, यांचा मेनू आहे रिजनेबल रेटमध्ये. आयटम रेडी होत आहे म्हणजे स्वच्छता बघा, स्वच्छता आहे ना. कढईमध्ये तुम्हाला काळा डाग कुठं दिसणार नाही. ताईचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेऊया, एक मिनिटाचा, ठीक आहे. म्हणजे कुठून सुरुवात केली वगैरे, आणि लगेच आपला जो आयटम आहे तो खाऊन तुम्हाला रिव्ह्यू देऊया. ही दुरे फॅमिली आहे, ठीक आहे. आणि हा आपला टोकरा आहे, हा तर माहितीच आहे तुम्हाला. ताई काय सांगशील, या बिझनेसची तुला आयडिया कशी काय आली? तुझं गाव काय आणि किती टाइम झाला आपल्याला बिझनेस ओपन करून? ॲक्च्युली आम्ही प्रॉपर कोल्हापूरचेच आहे. मी माझे हस्बंड आहेत. आम्ही दोघांनी ॲक्च्युली ही आम्ही फ्रँचायझी ओन करतो. हां, ही फ्रँचायझी ह्याचे 60 शाखा आहेत, पुण्यापर्यंत आहेत. ते मुंबईमध्ये नव्हती, त्यामुळे आम्ही प्लॅन केला आणि ऑलमोस्ट आम्ही 1 वर्ष टाकायच्या ह्याच्यामध्येच होतो की टाकायची की नाही, बिकॉज आम्ही दोघं पण जॉब करत होतो. तर मग नंतर आम्ही असं ठरवलं की टाकायचं आणि 1 वर्षानंतर तो प्लॅन एक्झिक्यूट झाला आणि आम्ही टाकलो. तर आपला जो चिकन सिस्टीम आहे ना भरपूर चालते कोल्हापूर साईडला. त्या साईडला भरपूर त्या साईडला भरपूर चालते. या जवळजवळ 60-70 फ्रँचायझी आहेत त्याच्या. आपल्या आपण एक मुंबईला पहिलीच चालू केली आहे. हां, 4-5 महिन्यामध्ये आहे रिस्पॉन्स, काही प्रॉब्लेम नाही. अजून थोडा वाढेल अशी अपेक्षा आहे आमच्या. डोंबिवलीकर कधी नाराज करत नाही. थोडासा इंटरव्ह्यू आपण घेतलाय, आता भाई खाऊन बघूया, ठीक आहे. एक 65 त्यांचा अवेलेबल झालेला आहे आणि हा बुकडने खायला पण चालू केलं आहे बघ. जरा सबर नाही जरा. 65 आहे, ठीक आहे. 70 रुपीजला आहे. कांदा, चिकन आणि ही चटणी आहे. कसा आयटम आहे भाई? ऑलरेडी 3-4 पीस खाल्लेले. तो भुक्कडाचा आहे. चटणी ना, चटणी तिखट लागते, आंबट लागते, एक नंबर टेस्ट आहे. जे लोक बोलतात ना बाय मराठी लोकांना धंदा वगैरे करता येत नाही, बाय हे एक्झाम्पल आहे त्यांच्यासाठी, ठीक आहे. खरं सांगतो भाई, हा 65 जो आयटम आहे ना एक नंबर आहे. 70 रुपयालाच आहे, जास्त महाग नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कारण पण देता येणार नाही भाई की महाग आहे वगैरे वगैरे. हाच आयटम तुम्ही हॉटेलमध्ये घ्याल 100% 120च्या खाली तुम्हाला कोण देणार नाही. आय लव्ह इट. 65चं किलिंग आहे. आता आपले विंग आणि लेग पीस खाऊन बघूया. कढई नुसती चालू आहे कंटिन्यू मी आल्यापासून, ठीक आहे. आता आपण ट्राय करणार आहे चिकन लेग पीस. त्याच्यासाठी आलो ना मी एवढा लांबून, आलाय फायनली तो. आणि फुल गरम गरम आहे, चटके लागते हाताला, चटके. एक नंबर भाई, ज्युसी आहे, ज्युसी, थोडा क्रंची लागते, ज्युसी लागते. आणि जो मसाला आहे ना प्रॉपर मुरला आहे, प्रॉपर. याच्यामध्ये लोक काय देतात बघा, चटणी देतात आणि सॉस देतात. ॲक्च्युली सॉसची गरज नाही. मी तर सांगेल भाई, इकडे आले ना तुम्ही चटणीवरच ताव मारा, चटणीवरती. का मागा तरी बोल, काहीतरी कधीतरी बोल, नुसता खायला येतो कधी. आणि चाट मसाला पण मारून दिला भाई, चाट मसाला. चटणी बघा लगेच संपली आमची, परत घेणार. 6 ते 11 स्टॉल चालू असतो, ठीक आहे. आता 9 वाजल्या, 6 वाजता स्टॉल चालू होतो. आणि भाई विंग्स संपले. हे विंग्स आहे, विंग्स. आता हे खाऊन बघणार आहे, हेच जास्त झाले आम्हाला. म्हणजे बोलतात ना, मन नाही भरणार, मन खाऊन कोण पोट भरेल पण मन नाही भरणार. जबरदस्त. आपण विंग्स खायला चालू करणार आहे, ठीक आहे. विंग्स त्याच्या आधी भाई चटणी संपली, आता परत चटणी घ्यायची आम्हाला. तिसऱ्यांदा घेतो, तिसऱ्यांदा. गरम आहे. खरं सांगतो, डोंबिवलीमध्ये बेस्ट जे पिणारे पोरं आहेत ना त्यांना चकना पाहिजे. इथं ज्या चकना खायला तुमच्यासाठी स्पेशल चकना. गर्दी बघा, गर्दी, अजून गर्दी आहे.
उगाच आम्ही ही चटणी तिसऱ्यांदा घेत नाही. म्हणजे हे जे खातो ना भाई कोल्हापुरी टच आहे ह्याच्यामध्ये. जो स्पायसी म्हणजे घाम घाम दिसतो ना मला आलेला तुम्हाला. भाई जो घाम आहे ना तो प्रूफ आहे कोल्हापुरी असल्याचा भाई. आणि कोल्हापूर म्हणजे ठसका आणि झणका विथ चव याच्यामध्ये आहे. इथे आल्या ना तुम्ही नाराज होणार ना 100%. गॅरंटी माझी. आय लव्ह इट. ॲड्रेस सांगा म्हणजे कोणाला यायचं असेल आपल्याला. 90 फीट रोड दावत हॉटेल आहे. दावत हॉटेलच्या जस्ट एक 100 मीटरवर आहे. इथं पलीकडे मिरान्स वाईन शॉप आहे. मिरान्स वाईन शॉप पण जवळ आहे. एक 100 मीटरवर आहे. दावत हॉटेलच्या साईडलाच आहे. दावत हॉटेल बॅक साईडला आहे आपल्या. मजा आली. पण मसाई चिकन 65च्या इथे आपण आलो होतो. आपण त्यांच्याकडे 3 प्रकारचे आयटम भाई खाल्ले. एक चिकन 65, एक चिकन विंग्स आणि चिकन लेग पीस. भाई तिघे आयटम आहे ना किलिंग. आणि जो भाई झणका लागायला पाहिजे ना कोल्हापुरी तो लागतो भाई. तो लागतो. घाम भीम तुम्हाला दिसत असेल. आणि एवढी गर्दी उगाच येत नाही भाई. मराठी माणूस आहे. मराठी माणसाच्या व्यवसायाला सपोर्ट झालाच पाहिजे. आता 5च महिने झाले आणि 5 महिन्यामध्येच भाई कमाल आहे कमाल. मला जी चटणी ना भाई सगळा गेम आहे ना चटणीमध्ये पण आहे. तुम्ही एकदा चटणी घ्याल ना परत घेतलीच पाहिजे. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये भाई एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली आपली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भाई A1 मसाईला सपोर्ट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.